नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव सीमा भाऊसाहेब किंकर। MPSCद्वारे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाद्वारे माझी PSI ह्या पदावर निवड झाली आहे। सर्वप्रथम मी उद्धव ढवळे सरांचे खूप आभार मानते की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली। माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण भाग्योदय विद्यालय भोयरे पठार अहमदनगर येथून पूर्ण झाले आहे। त्यानंतर 11वी आणि 12वीचे शिक्षण भाग्योदय ज्युनियर कॉलेज केडगाव अहमदनगर येथून मी घेतले। 12वी नंतर SM जोशी कॉलेज हडपसर पुणे येथून मी भूगोल या विषयामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। 2017 साली मी ग्रॅज्युएशन पास आउट झाले। खरे तर MPSC या क्षेत्राकडे येण्याचं माझं 12वी नंतरच निश्चित झालं होतं। माझा मोठा भाऊ प्रशांत किंकर खरे तर MPSC मध्ये उतरण्याचं स्वप्न त्याचं होतं, परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर लवकरच जबाबदारी पडली। त्यामुळे तो जरी त्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नसला तरी त्याने मला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिला आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं। आज मी जे या पदावर पोहोचले याचे सर्वस्वी श्रेय माझ्या मोठ्या भावाचे आहे। 2017ला ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी MPSCला पूर्ण वेळ देण्याचं ठरवलं, कारण 12वी नंतर जरी निश्चित झालं असलं या क्षेत्रात यायचे तरी ग्रॅज्युएशनला असताना पूर्णतः माझा फोकस झाला नव्हता। 2017ला पास आउट झाल्यावर 2018 हे 1 वर्ष मी पूर्णतः MPSCला दिलं। त्या 1 वर्षामध्ये सिलेबसनुसार पुस्तकांचे रिव्हिजन देणं आणि सिलेबस कव्हर करणं, आयोगाचे क्वेश्चन पेपरचा सराव करणं असं मी अभ्यास करत होते। 2019ला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली, परंतु CSATला कमी स्कोर आल्यामुळे त्यावेळेस मी राज्यसेवा पास होऊ शकले नव्हते। त्यानंतर लगेच मार्च 2019मध्ये कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली। कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये माझा चांगला स्कोर आला होता, त्यामुळे आपण मुख्यला पास होतोय, मुख्यला क्वालिफाय होतोय हे त्यावेळेस समजलं होतं। आणि पूर्वपरीक्षेनंतर मुख्यसाठी साधारण 3 महिने मिळतात आणि माझी पहिलीच ती मुख्य परीक्षेचा अटेम्प्ट होता, त्यामुळं ते 3 महिने मला खूप कमी वाटत होते। 3 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर करणं असो किंवा आयोगाच्या प्रश्नांची तयारी करणं असो मागच्या किंवा रिव्हिजन देणं असो, यासाठी आपल्याला तो वेळ खूप कमी वाटतो। त्यामुळे दुसऱ्या दिवशीच मुख्यच्या अभ्यासाला तयारी करायला सुरुवात करायची असं ठरवलं। पेपर 1 आणि पेपर 2 मुख्यचे जे 2 पेपर आहेत PSI मुख्यसाठी, तर पेपर 1 मधील मराठी हा विषय फोकस करायचं ठरवलं, कारण तयारी करत असताना सुरुवातीलाच मी माझे वीक पॉईंट कुठले आहेत आणि स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत विषयांमध्ये, की मी कुठल्या विषयांमध्ये चांगला स्कोर करू शकते, त्या टॉपिकला अधिक चांगलं करायचं म्हणून मुख्यचा पेपर 1 मधील मराठी विषय, पेपर 2 मधील कायदे आणि GS असं मी फोकस करायचं ठरवलं। इंग्लिशबद्दल तशी मला सुरुवातीपासूनच भीती होती, परंतु आत्ताच्या मुलांना मी असं सजेस्ट कराल की इंग्लिश हा विषय मागं ठेवू नका, इंग्लिशची सुद्धा चांगली तयारी करा, कारण आत्ता स्पर्धा एवढी वाढली आहे, दिवसेंदिवस कट ऑफ खूप हाय लागत आहे। त्यामुळं दोन्ही विषय आणि प्रत्येक विषय असो की त्यात आपली चांगली कमांड मिळवा, जेणेकरून आपण त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर फेकले जाणार नाही। आणि पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्हीमधील मी सिलेक्टेड सब्जेक्ट स्कोर करण्याचं ठरवलं। पेपर 2 मधील कायदे या विषयावर फोकस करण्याचं ठरवलं होतं, कारण कायद्यासाठी एकच पुस्तक रेफर करायचं आणि त्यातील आर्टिकल्स आणि प्रत्येक कायद्याचे जे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करण्याचं ठरवलं, कारण त्या कायद्यांच्या बाहेर कुठं प्रश्न जात नाही हे आयोगाच्या प्रश्नावरून मला समजलं होतं। कायद्याचा अभ्यास करत असताना गुरुकुल प्रबोधिनीचं जे पुस्तक आहे ज्ञानेश्वर पाटील सरांचं ते पुस्तक आणि उद्धव ढवळे सरांचे लेक्चर, तसं उद्धव ढवळे सरांच्या लेक्चरबद्दल मला मैत्रिणीकडून समजलं की यूट्यूबवरती एक सिरीज चालू आहे, कारण माझ्या सिनियर्सने मला सजेस्ट केलं होतं की कायद्याच्या कन्सेप्ट तुला फक्त वाचून समजणार नाहीत आणि समजले तरी तेवढं समजतील, नंतर तू विसरशील, त्यामुळं तू क्लास करून घे। परंतु मी हडपसरला राहत होते आणि हडपसरवरून सिटीमध्ये अपडाऊन करणं रोज क्लाससाठी हे मला पॉसिबल होणार नव्हतं, कारण यात खूप वेळ जाणार होता। परंतु अचानक मैत्रिणीने सजेस्ट केलं की यूट्यूबवरती उद्धव ढवळे सरांची जी फ्रीमध्ये लेक्चर सिरीज आहे कायद्याची
ती तू बघून घे. योगायोगाने त्याच वर्षी म्हणजे उद्धव ढवळे सरांनी लेक्चर सिरीज सुरू केली होती यूट्यूबवर कायद्याची, आणि मी सुरुवातीचे 2-3 लेक्चर बघितले. तर मला त्यावरून असं समजलं की मला समजते, ते खूप साधे सोपे शब्द सर सांगत होते, आणि जी त्यांची ट्रिक्स देण्याची पद्धत होती त्या ट्रिक्सवरून मला वाचत असताना पुस्तकामध्ये खूप सहज लक्षात येत होतं. आणि त्यामुळं कायद्याचे जो अभ्यास होता तो मी गुरुकुलच्या त्या पुस्तकामधून तो टॉपिक रीड करणं, आणि त्यानंतर उद्धव ढवळे सरांच्या लेक्चरमधून ते सरांनी ज्या ट्रिक्स सांगितल्यात किंवा कन्सेप्ट शॉर्टमध्ये सांगितल्यात ते नोट डाऊन करणं, अशा प्रकारे कायद्याचा अभ्यास केला होता. मुख्य परीक्षेचा 3 महिने पूर्ण म्हणजे जेवढा जास्त वेळ मला मिळेल दिवसातला आणि संध्याकाळी जो रात्रीचा जो वेळ मिळेल त्यातला मी तो अभ्यासाला वापरला. आणि मुख्यचा अभ्यास करत असताना मला ग्रुप खूप छान भेटला होता. माझ्या मैत्रिणीने आणि मी सोबत स्टडी केला. दोघींनी सोबतच ठरवलं होतं की मुख्यला खूप चांगली लीड घ्यायची आणि लीडसहित पास होऊन सोबतच पोस्ट मिळवायची. आणि खरंच आम्ही दोघींनी त्यावेळेस दोघींनी सोबत जो स्टडी केला होता, जे हार्डवर्क केलं होतं, त्याचा रिझल्टही तसंच आला की आम्ही दोघी सोबतच सिलेक्ट झालो. मुख्यचे 3 महिने खूप फोकस करा, कारण की मी तुम्हाला हे सांगेल की जेवढी मेन्सला जास्त लीड घेता तुम्ही तेवढं तुमचं रिझल्ट त्यावेळेसच निश्चित होत असतो. मला PSI मुख्यसाठी 27 मार्कची लीड होती आणि कायदे या विषयांना 59 आणि पेपर 1ला 60 असे दोन्ही मिळून माझे 119 मार्क होते. त्यानंतर साधारण 4 ऑगस्ट 2019ला आमचा मुख्यचा दुसरा पेपर झाल्यानंतर सप्टेंबरपासून मी फिजिकलची तयारी सुरू केली होती. परंतु 2020मध्ये कोरोना आल्यामुळे आमचं फिजिकल खूप लांबत गेलं होतं. कोरोना असो किंवा मराठा आरक्षण यामुळे आमचं फिजिकल खूप उशिरा झालं. नोव्हेंबर 2021पर्यंत आम्ही फिजिकलची तयारी कंटिन्यू केली होती. फिजिकल करत असताना खूप अडचणी आल्या, कारण कोरोना काळात ग्राउंड बंद झाले होते. गावाकडे यावं लागलं होतं आणि गावाकडे असताना जिथं जागा मिळेल तिथं आम्ही फिजिकल करत होतो. माझा भाऊ मला नगरमध्ये, माझं गाव नगरपासून 17 किलोमीटरवर आहे. सकाळी त्याची नाईट शिफ्ट असते. नाईट शिफ्ट केल्यानंतर सकाळी तो मला पहाटे घेऊन यायचा नगरला ग्राउंडसाठी. म्हणजे त्यावेळेस जिथं उपलब्ध असेल तिथं तो मला घेऊन जात होता. 2021च्या एंडिंगपर्यंत आम्ही फिजिकलची तयारी केली आणि नोव्हेंबर 2021मध्ये फिजिकल झालं. फिजिकलला मला शेवटी खूप विकनेस आला होता, त्याला कारण असं की मला ते सजेस्ट करायचे सगळ्यांना की मी एका वेळी 2 फोकस केलं होतं. 2020चं जी राज्यसेवा होती पूर्व, ती मी गावाकडे आल्यानंतर जो अभ्यास कंटिन्यू ठेवला होता, त्यामुळे माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा निघाली होती 2020ची. तर फिजिकल करत असताना मुख्य परीक्षा देखील मी फोकस केली आणि सकाळी फिजिकलची तयारी करणं आणि दिवसभर अभ्यास करणं, यामुळं मी दुपारी रेस्ट घेत नव्हते, ज्यामुळं जी रिकव्हरी मला मिळायला पाहिजे ती मिळत नव्हती. आणि फिजिकल 19 नोव्हेंबरला आणि राज्यसेवा मुख्यचा पेपर डिसेंबरमध्ये असं सगळं एकदाच आलं होतं. त्यामुळं मला सगळ्यांना सजेस्ट करायचे की एका वेळी एकच फोकस करा, कारण तिथं 100% आपण देऊ शकतो. परंतु एका वेळी 2 फोकस केलं तर दोन्हीकडे 50-50मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. आणि तसंच झालं. फिजिकलला मला 80 मार्क आले, कारण विकनेस आलेला होता. ग्राउंडच्या दिवशी खूप विकनेस होता. परंतु माझी फायनल सिलेक्शन जे झालं ते फक्त माझ्या मुख्याला जास्त मला लीड असल्यामुळं झालं. त्यामुळं इथून पुढं आणि आताच्या बॅचपासून तर फिजिकल हे क्वालिफाईंग केलं आहे फक्त. आणि तुमची इथून पुढचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या मुख्यच्या मार्कानुसार मार्क ते ठरवणार आहेत की तुम्ही रिझल्टमध्ये येण्याची किती शक्यता आहे. त्यामुळं मुख्यला जास्तीत जास्त लीड घ्या. त्यासाठी कुठलाही सब्जेक्ट किंवा कुठलाही टॉपिक आहे तो मागे ठेवू नका. जे तुम्हाला मुख्यसाठी जो वेळ मिळणार आहे तो पूर्णपणे फोकस करा. जे वीक पॉईंट आहेत त्यांनाही स्ट्रॉंग करून घ्या, कारण की जे आपण कॉम्पिटिशनमध्ये आहेत, समोरच्याचा जो स्ट्रॉंग पॉईंट असतो तो आपला वीक पॉईंट असतो आणि आपण तिथं कॉम्पिटिशनमधून बाहेर पडू शकतो. त्यामुळं प्रत्येक विषयामध्ये कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते तर आणखी स्ट्रॉंग कराच, कारण त्यात स्कोर केला तर आपल्याला इकडं लीड मिळवायला सोपे जाते. आणि बाकी माझं जे बॅकग्राऊंड आहे ते
खरं तर खूप सामान्य परिस्थिती आहे. आई आणि वडील, आई एकटी माझी शेती हँडल करत होती, कारण वडिलांना माझ्या पॅरालिसिस झाल्यामुळं गेली 5 वर्ष झाले माझे वडील जागेवर असतात. मोठ्या भावाचा मला खूप सपोर्ट मिळाला आणि आईच्या वडिलांचा खूप आधार होता, मानसिक आधार, ज्यामुळे मी हे करू शकले. तुम्हाला सगळ्यांना मला सजेस्ट करायला आवडेल की घरची परिस्थिती कितीही बिकट असू द्या, ज्यावेळेस तुम्ही ठरवता की नाही तुम्हाला हे करायचे आणि तुम्ही करू शकता, तेव्हा कुठलीच परिस्थिती आणि कुठलाच समस्या किंवा प्रॉब्लेम त्यामध्ये येऊ शकत नाही. कारण MPSC फक्त तुमचं स्ट्रगल आणि तुमचं स्वतःचं तुम्ही किती त्यामध्ये देत आहे 100% ते बघते. जे आयोगाचे क्वेश्चन्स आहेत, आयोगाचे मागचे पेपर ॲनालिसिस करा, आयोगाला काय हवंय आणि आयोग कुठे प्रश्न काढतंय ते बघून घ्या. YCMचे बुक्स असतील किंवा स्टेट बोर्डचे बुक्स असतील, हे बेसिक खूप चांगलं करून घ्या, कारण यातून आउटपुट जास्त येत आहे. त्यानंतर सिलेक्टेड पुस्तकं आणि मॅक्झिमम रिव्हिजन, हेच सगळे टॉपर्स हेच फॉलो करत असतात. तुम्ही देखील तेच करा. आणि काहीही प्रॉब्लेम आला तर कुणाला विचारायला किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपली समस्या सॉल्व्ह करून घ्यायला कधी मागे बघायचं नाही. किंवा आपले शिक्षक असतील, जसं की यूट्यूबवर खूप सगळे टीचर लेक्चर घेत असतात, फ्रीमध्ये खूप मटेरियल अवेलेबल आहे. तुम्हाला सगळ्या ठिकाणी पैसेच देण्याची गरज नसते. प्रत्येक ठिकाणी जे माहिती उपलब्ध मिळते तिथून म्हणा, तुम्ही तुमचे जे टॉपिक तुम्हाला कव्हर होत नाहीत, जे समजत नाही, ते तुम्ही कव्हर करून घेऊ शकतात. जसं की कायद्याचे लेक्चर उद्धव ढवळे सरांनी सुरू केलेली सिरीजमधून मला खूप सहज सोपे गेले समजायला. तसंच तुम्हालाही काही अडचणी आल्या, जे आता PSI मुख्यचा अभ्यास करत असतील त्यांनी उद्धव ढवळे सरांशी कधीही संपर्क करा. उद्धव ढवळे सरांना म्हणजे त्यांना वैयक्तिकरित्या जरी संपर्क केला तरी ते कधी मार्गदर्शन द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. हा अनुभव मला फिजिकलच्या वेळेस पण आला होता. सरांकडून मी मार्गदर्शन त्याबाबत पण घेतलं होतं मुलाखतीसाठी. त्यानंतर मला हेच सांगायचे तुम्हाला की हे जे मेहनत असते ही फक्त तुमची काही काळाची असते. MPSCला तुम्ही 100% द्या, MPSC तुम्हाला रिझल्ट नक्की देते. परिस्थिती किंवा समस्या ह्या गोष्टी त्याला अडवू शकत नाही. प्रत्येक गोष्टीवरती सॉल्युशन असतं आणि ते तुम्ही काढलं पाहिजे. अभ्यास करण्यासाठी पुण्यातच यावं असं काही नाही आहे. बरेचसे लोक आता पुढे येऊन बोलत आहेत की बाबा गावाकडे राहूनही अभ्यास करता येतो, आणि ते खरे उदाहरणं तुमच्या समोर पण आलेले आहेत. कारण 2020मध्ये जेव्हा कोरोना आला, त्या कोरोना काळानंतर मी गावाकडे राहूनच अभ्यास केला होता आणि अजूनही गावाकडेच आहे. इकडे राहूनही मी जर राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होऊ शकते, पोस्ट मिळवू शकते, तर असं काहीच नाही आहे की तुम्ही फक्त सिटीमध्ये राहून अभ्यास केला पाहिजे. कुठेही राहून अभ्यास करा, फक्त तुमचे 100% द्या. आयोगाला जे पाहिजे तोच अभ्यासक्रम, तेच सगळे टॉपिक तुम्ही कव्हर करून घ्या. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आयोगाच्या सिलेबसनुसार तुम्ही आयोगाला फॉलो करत राहा. एवढंच सांगेल. एखाद्या वेळेस जरी अपयश आलं तरी त्याला हार मानू नका, कारण की कुठलंच अपयश आहे तुमचं शेवटचं, तुमचं म्हणजे यश ठरवत नाही आहे. तुम्ही प्रत्येक अपयशाला पुढे ओढून जाऊ शकता, त्या कष्टातून पुढे ओढून जाऊ शकता आणि यश हे तुमचंच असतं. शेवटी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावरती ते यश खिचून आणू शकता. सर्वांना आत्ता जे काही मुलं तयारी करत असतील त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्कीच एक ना एका पोस्टवरती जाल आणि असेच सगळ्यांनी पुढे यावं असे मी सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू.